राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत। या दौऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की 2 दिवसापूर्वी जी चकमक झाली होती, ज्यात मोठे केंद्रीय माओवादी नेते ठार झाले होते, तो घटनास्थळ इथून काही किलोमीटर अंतरावरच आहे। म्हणजे त्यावरून या भागाची कल्पना किती माओवाद्यांचा गड असलेला परिसर आहे, अशा भागात आज त्यांचा दौरा आहे। आपण बघू शकता सगळे जवान बसलेले आहेत। या जवानांसोबत त्यांनी संवाद साधला आहे, त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला आहे। गडचिरोली पोलीस दलाचे जवान आहेत, C60 आहे, CRPF आहे, हे सगळे आहेत आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण अशा भागात पोलीस ठाणं उभं करणं एक मोठं आव्हान होतं। गडचिरोली पोलिसांनी हे उभं केलं, यायला रस्ता सुद्धा नाही अशा भागात त्यांनी केलं। अशा ठिकाणी पोलीस महासंचालक आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत जिलेबी आणि भजी हा एक नवीन म्हणजे हा नाश्त्याचा यांच्यासोबत करून जवानांसोबत ज्यांना एक घरचं वातावरण कसं असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्यासोबत मॅडम आहेत, आपण विचारूया। सुद्धा आले गडचिरोली, तुमचं कनेक्शन खूप जुनं आहे। मला फार आनंद वाटते जेव्हा केव्हा मी माझ्या जवानांसोबत येते आणि त्यांच्यासोबत आणि त्यांच्या फार चांगला काम आहे। त्यांच्यामुळे ते नक्षलवादवर आळा बसवण्यासाठी आम्हाला यश मिळालं। तुम्ही CRPF मध्ये काम केलेलं आहे, ऑपरेशनल याच्यामध्ये तुम्ही फिरत होता। आता ज्या पद्धतीने सुरक्षा दलांना संपूर्ण यश मिळत आहे मोठ्या प्रमाणात माओवाद्यांच्या विरोधात, काय तुमचं ॲनालिसिस आहे? हे ते एकत्रपणेची ताकद आहे। CRP, SRP, C60 हे सगळे मिळून त्यांची कामगिरीमुळे सध्या महाराष्ट्र पोलिसला यश मिळालं। एक शेवटचा प्रश्न, याचं जे टार्गेट आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेलं केलेलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।